नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकाच आयताकृती कापडापासून खूप सुंदर असं एक मोबाईल पाऊच बघणार आहोत। ती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचे पाऊच बनवून पुढे विक्री करू शकता आणि स्वतःच्याही वापरात आणू शकता। तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू। व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी आपल्याला फक्त एवढं एकच आयताकृती पीस लागणार आहे, अगदी छोटासा। तर मी इथे कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि हे जे नॉन आहे ना माझ्याकडे अवेलेबल आहे तेच घेतलेलं आहे 150 GSMचं। जर तुमच्याकडे नॉन अवेलेबल नसेल तर तुम्ही अशी कापडी शॉपिंग बॅग असते ना ही घेतली तरी चालेल, कारण की ही पण नॉनचीच असते, फक्त GSM कमी असतं म्हणजे पातळ असते। किंवा ही पण नसेल तर तुमच्याकडे असं जो आपण ब्लाऊजला गळ्यांना वापरतो ना, हा जो कॅनव्हास पेपर असेल ना तर हा पण तुम्ही वापरू शकता आणि मेन फॅब्रिकला तो प्रेस करून घ्यायचा। पण मी ते नॉन वापरून दाखवत आहे आणि हे जाडमधलं आहे नॉन। तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याकडून पण खरेदी करू शकता। तर याची रुंदी आहे बघा 9 इंच आणि लांबी आहे 12 इंच आणि यावरती आपल्याला मेन फॅब्रिक ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे। तर चला मी यावरती चारही बाजूने टिप मारून घेते आणि जर तुम्ही कॅनव्हास पेपर घेतला असेल तर तो तुम्ही याला प्रेस करून घेऊ शकता मेन फॅब्रिकला। याला काही आपल्याला क्विल्ट नाही करायचं, फक्त चारी बाजूनेच स्टिच करून घ्यायचं आहे। आता जेवढं एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ना नॉन वनपेक्षा तेवढं मी इथे कट करून घेत आहे। आणि तुम्हाला अशा पद्धतीचं पाऊच जरी माझ्याकडून पाहिजे असेल तरी पण तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। आता त्यानंतर बघा अजून एक आपल्याला अस्तरसाठी कपडा लागणार आहे। ह्याचं पण माप सेम आहे 9 बाय 12 इंच। तर मी इथे एक अस्तरसाठी कॉटनचाच कपडा घेतलेला आहे। दोन्ही कापडाची राईट साईड समोरासमोर आहे, म्हणजे जिकडनं अस्तर ठेवलं आहे ते राईट साईडने ठेवून घेतलेलं आहे बघा। आणि एवढा पार्ट आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि दोन्ही कडेला स्टिच करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने। आणि जेवढं एक्स्ट्राचं अस्तर आहे ते इकडनं मी कट केलं बघा। एवढा पार्ट ओपन ठेवलेला आहे, इकडनं अस्तर आपण स्टिच केलेलं आहे बघा, म्हणजे ते बरोबर आपल्या आतल्या साईडने जाणार आहे। ठीक आहे, आता इकडनं आहे ना आपल्याला थोडासा राऊंड शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे। तर मी ते या पद्धतीने मार्किंग केली आणि थोडासा राऊंड आहे तो इकडनं कट करून घेतला। आता कटिंग केलं आहे तर इथं स्टिच पण करून घेत आहे। ठीक आहे, आता जिथून आपण म्हणजे राऊंड शेप दिला ना तिथून पुढे आपल्याला 2 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे। तर मी तुम्हाला स्क्रीनवरती पण माप दिलं आहे, व्हॉइसवर देऊन पण सांगितलं आहे। आता बघा हा ओपन ठेवलेला पार्ट आहे ना तो अजून आपला ओपनच आहे, तो काय आपण अजून स्टिच नाही केला। तर तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इकडनं पण दाखवते मी तुम्हाला, परत एकदा दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल। बघा जे 2 इंचावरती मार्क केलं आणि तिथपर्यंत आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची आहे। दोन्ही कडेने व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि हा जो उरलेला अस्तरचा कपडा आहे ना तो आपल्याला याच्यावरती टर्न करून घ्यायचा आहे। ठीक आहे, तुम्ही हवं तर इथे अगोदर टाचणी लावून घ्या म्हणजे तुम्हाला स्टिच करायला सोपं जाईल। आणि बॉटमच्या साईडने आपला सारखाच राहील हा पार्ट ना ते पण चेक करून घ्यायचं। अगोदर मी एक कड स्टिच करते आणि मग ही साईड आणि वरची बाजू पण स्टिच करून घेते। आता जेवढा अस्तरचा कपडा वाढवा आहे ना तो आपण कट करून घेऊ आणि जिथे राऊंड आहे तिथे आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, म्हणजे हा शेप आहे तो प्रॉपर यावा पलटी मारल्याच्या नंतर त्यासाठी। आणि इथे मी परत एक टीप आहे ती देऊन घेतली। आता त्यानंतर आपण इकडनं बघा अशा पद्धतीने हा पार्ट दिसत आहे आणि इथं ओपन पार्ट दिसतोय बघा जो आपण अगोदर ठेवला होता। तर ती जिथून ओपन पार्ट ठेवला आहे ना तिथूनच आपल्याला पूर्ण पाऊच आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे। आणि ओपनिंगचा पार्ट तुम्ही थोडासा मोठा ठेवा म्हणजे पूर्ण पलटी मारायला तुम्हाला सोपं जाईल। सुरुवातीला असं वाटेल तुम्हाला की म्हणजे अवघड वाटतंय पलटी मारायला, पण एकदम सोपं आहे। यामुळे काय होतं आपली स्टिचिंग आहे ती इनविजिबल होते, म्हणजे आतून बाहेरून अगदी फिनिशिंग सहित आपलं हे पाऊच तयार होतं। कुठूनही शिलाई वगैरे दिसत नाही, थ्रेड दिसत नाही, एकदम फिनिशिंगमध्ये आपली ही टीप आहे ती येते यामुळे। तर व्यवस्थित कॉर्नर मी बाहेर काढून घेतले। आता त्यानंतर आपल्याला आहे ना जे ओपन पार्ट आहे ना तो पण स्टिच करायचा आहे आणि पूर्ण बाजूने इथून तिथून दाब शिलाई देऊन घ्यायची। तुम्ही हवं तर यावरती अगोदर इस्त्री फिरून घ्या आणि मग दाब शिलाई देऊन घ्या। मी लगेचच यावरती दाब टीप देऊन घेत आहे। तर अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे मैत्रिणींनो, अगदी कमीत कमी वेळामध्ये तुम्ही मोबाईल पाऊच आहे ते बनवू शकता। आणि एकदम कडेला आपण ही दाबटी पायथी देऊन घेत आहे, म्हणजे यामुळे फिनिशिंग पण चांगली येते आपल्या पाऊचला आणि एकदम प्रॉपर असं आपलं हे पाऊच आहे ते शिवून तयार होतं। बघा कडेपर्यंत मी पायपिंग आहे ती टीप आहे ती दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आतून पण अगदी फिनिशिंग सहित आहे आपलं पाऊच रेडी झाले। आता इथे आपल्याला वेलक्रू लावून घ्यायचं आहे। तर हे वेलक्रू काय तुम्हाला कुठेही टेलरिंग मटेरियलच्या दुकानात भेटून जाईल। आणि बघा अशा पद्धतीने त्याचा सेंटर काढायचा आहे, वरच्या साईडने सेंटरला एक मार्क करायचा
आणि इकडनं आपल्याला एक वेलक्रो आहे ते स्टिच करायचं आणि एक या साईडने वेलक्रोचा पण सेंटर मार्क करायचा आणि अशा पद्धतीने हे दोनही वेलक्रो आहेत ते मी स्टिच करून घेते. ठीक आहे, एक या साईडने आणि एक या साईडने. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो मी जे वेलक्रो आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत बघा, या पद्धतीने एक या साईडने आणि एक या साईडने. आता तुम्ही याच्यामध्ये ना तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे तो आरामात ठेवू शकता. एवढ्या मोठ्या साईजचं झालेलं आहे बघा हे पॉकेट. म्हणजे मोबाईल ठेवून पण आपली बघा एवढी जागा कडेला शिल्लक राहते, म्हणजे अगदी इझिली आपला मोबाईल याच्यामध्ये बसत आहे. आता याचं शिवून आहे ना रेडी मॅप कितीचं झालं ते एकदम मोजून दाखवते. तर बघा 4 ते 4.25 इंच याची रुंदी आहे आणि लांबी आहे 8.5 इंच. तर अशा पद्धतीने फक्त एकाच आयताकृती कापडापासून खूप सुंदर असं आपण हे मोबाईल पाऊच आहे ते बनवलेलं आहे. तुम्ही अशा पद्धतीचे पाऊचेस बनवून पुढे विक्री करू शकता आणि स्वतःच्याही वापरात आणू शकता. आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर मैत्रिणींनो कसं वाटलं तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. मी कुठूनही याची स्टिचिंग आहे ती दिसत नाही, अगदी इनविजिबल स्टिचिंग आपली झालेली आहे. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय. बाय बाय.